राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. प्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद भरण मनात असेल, तर समोर युरोपचा नकाशा उघडावा, कोणत्याही देशावर. अगदी डोळे बंद केले तरी हरकत नाही, बोट ठेवावं आणि फारसा पुढचा मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी. असं सांगतायत गिरीश कुबेर साहेबी जगात या त्यांच्या नव्या पुस्तकात. नमस्कार मंडळी, राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये मी अपर्णा जोग आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या साहेबी जगात या पुस्तकातला काही अंश प्रस्तुत करते. एखाद्या व्यक्तीला शरीरयष्टी उत्तम लाभलेली असावी. त्या शरीरयष्टीला साजेसं रूप असावं, आवाज मधुर असावा, वाणी स्वच्छ असावी, कांती देखणी, असं काही बरंच जन्मतः मिळालेलं असावं. तसा युरोप जन्मतःच सर्व काही घेऊन आलेला. बारमाही पाऊस आहे, पण नकोसा होईल इतका तो बरसत नाही. डोळ्यांना सुखद असा सॉफ्ट लाईट. वसंतात उशिरापर्यंत सूर्यप्रकाश. बारमाही पावसानं धूळ शोधूनही सापडणार नाही असं वातावरण. तापमान हिवाळ्यात बर्फाळ आणि एरवी आनंददायी थंड. तो थंडावा पळवायला ठिकठिकाणी असलेले कॅफेज आणि मर्यादा पुरुषोत्तमांसाठी मद्यालयं. हवी तितकी म्हणजे अगदी पावला पावलावर उद्यानं. पोपटी हिरवेपणा जपणारी. थेट आकाशातनंच त्यांना पाणी मिळत असल्यानं पानापानावर आणि पात्या पात्यावर दृष्ट लागावी अशी तृप्ती. आणि त्याच पाण्याच्या आधारावर मुसमुसून वाहणाऱ्या नद्या नाले आणि वयाच्या उत्तरार्धात एक तृप्त ठेहराव यावा तसे भासणारे तलाव. युरोपची आनंद देण्याची क्षमता अमर्याद. त्यामुळे जेव्हा घरात यंदा कर्तव्य आहे अशा धर्तीवर प्रवासबेत आखायची वेळ येते, तेव्हा मला एका शब्दानं न विचारण्याची काळजी सगळे घेतात. तो युरोपशिवाय काय सुचवणार, ही घरातली नेहमीची प्रतिक्रिया. ती रास्त आहे. युरोप पाहून पाहून माझं मन भरण्याची प्रक्रिया सुरू देखील झालेली नाही, तेव्हा दुसरीकडे कुठे फिरायला जायचा प्रश्नच नाही. खरं तर पश्चिम आशिया माझा अत्यंत आवडीचा, माझ्या पुस्तकांचा विषय. पण तिथल्या उज्ज्वल इतिहासाला रक्ताळलेल्या वर्तमानाचा शाप आहे, म्हणून नको वाटतं जायला. कणव दाटून येते. त्यातल्या त्यात अनेकदा जावा असा टर्की म्हणजे तुर्की आहे. कुटुंबात एखादी व्यक्ती कशी असते, काहीच न लावून घेणारी, तसा हा टर्की. नाधड युरोपात नाधड आशियात, दोन्ही डगरींवर पाय ठेवून असलेला. आशियाचा उज्ज्वल इतिहासही मिरवतो आणि युरोपची सुखासीनताही अनुभवतो. बाकी इजिप्त, सिरिया, कुवेत, सौदी वगैरे देश हिंडताना त्यांच्या अंगावरचे जखमांचे खोल व्रण सारखे जाणवत राहतात. वाईट वाटतं त्यांच्याविषयी. हे असं अतिवाईट वाटून घ्यायचं असेल तर आफ्रिका बरा. घनदाट निसर्गाला तिथल्या हपापलेल्या नजरा, खपाटीला गेलेली पोटं, नको वाटेल इतकं ऊन कोरडं करून टाकतं. भारतातून आफ्रिकेत हिंडायला जायचं म्हणजे एकादशीने महाशिवरात्रीकडे उपवास सोडायला जाण्यासारखं. तसं पाहिलं तर हिंडायला अमेरिकाही उत्तम. पण परिचितातल्या धनाढ्यासारखी वागते अमेरिका आपल्याशी. आलात काय न गेलात काय असा आपला अमेरिकेचा टेंभा. एखाद्या गरीब आडवाटेवरच्या स्टेशनवरनं राजधानी एक्सप्रेस कशी धाड धाड वेगात त्या स्टेशनविषयी तुच्छता दाखवत निघून जाते, तशी आपली अवस्था अमेरिकेत गेल्यावर होते. तो देश एकतर एका पैचीही किंमत देत नाही येणाऱ्या जाणाऱ्याला आणि इतका वेगात धावत असतो सतत की आपल्या मनात त्या गावाकडच्या स्टेशनची भावना निर्माण व्हायला लागते. तसे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड वगैरे छान आहेत, पण तिथलं सौंदर्य हॉस्पिटलमधल्या स्वच्छतेची आठवण करून देत असतं सतत. काही घाणच होणार नसेल तर ती स्वच्छता नकोशी वाटते. असं क्लिनिकल स्वच्छता, सौंदर्य नकोसं होतं. ते नैसर्गिक हवं, न मिरवणारं हवं. आणि मुख्य म्हणजे त्याच्याशी सलगी दाखवता यायला हवी. ते अनुभवता, जमल्यास भोगता यायला हवं. म्हणजे मग युरोपशिवाय अन्य काही पर्याय उरत नाही. तो प्रदेश असा नशीबवान की मानवी संस्कृतीचा प्रारंभ करणारा इतिहास त्याला लाभलाय.
त्या इतिहासाचा प्रवाह तितक्याच रसरशीतपणे वर्तमानापर्यंत आणणारा भूगोल त्या खंडाला आहे. हे सर्व कौतुकानं जोजावणारं हवामान, वातावरण त्या प्रदेशाला मिळालंय. आणि इतकं असूनही तो अगत्यशील आहे. जवळ येऊ देतो. जराही तुच्छता चेहऱ्यावर नाही. कोणत्याही ऋतूतला वर्षाचा, दिवसाचा कोणताही प्रहर घ्या. युरोप सतत प्रणयोत्सुक. आधी त्या प्रदेशाच्या इतिहासाविषयी. जगाला तत्त्वज्ञान सांगणारी ग्रीक मिथकं या प्रांतातली. आजच्या जगाला ॲफ्रोडिझियाक देणारी सौंदर्य देवता ॲफ्रोडाईट इथली. शहाणपण देणारी ॲथेना, स्वरसंगीताची अपोलो, देवांमध्ये स्पर्धा करणारे टायटन्स, सामर्थ्यवानांचा हर्क्युलस. इतकंच काय, आजच्या ऑलिम्पिकचा जन्मदाता ऑलिम्पसही इथला. तत्वासाठी आपला जीव देणारा सॉक्रेटिस इथला. कडव्या आणि म्हणून बिंडोक धर्मगुरूंच्या मताविरुद्ध पृथ्वी गोल आहे असं ठणकावून सांगणारा गॅलिलिओ इथला. धर्मसत्तेला आव्हान देत स्वतंत्र शासनव्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी करणारा प्लेटो इथला. ख्रिश्चन धर्मगुरूंचं शासनप्रमुखपद काढून घेणाऱ्या राजसत्ता धर्मसत्ता यांची फारकत करणाऱ्या प्रोटेस्टंट पंथीयांचा जन्म इथला. मानवी संस्कृतीच्या फाटक्या शिडात नवे वारे भरून तिला नवी दिशा देणारा रेनेसॉ याच भूमीतला. मायकेल एंजेलो इथला. आधुनिक विज्ञानाचं मूळ इतिहासात रोवणारा लिओनार्दो द विंची इथला. मानवी संस्कृतीच्या जीवावर उठलेलं पहिलं दुसरं महायुद्धही इथलं आणि त्या संहाराच्या उद्गात्या मानवी दैत्यांचा पाडाव करून पुन्हा एकदा संस्कृतीच्या कोवळ्या लसलसत्या कोंबाचं प्राणपणानं जतन करणारेही याच प्रांतातले. हे इतिहास काव्य आपल्या महाभारताशी स्पर्धा करेल इतकं उदात्त. एका जन्मात हा इतिहास नाही तरी त्याचा काही अंशसुद्धा समजून घेणं हे आव्हान आहे. इतकंच काय, इथल्या मातीतल्या रोमन साम्राज्याची कुळकथा सांगणारं प्राध्यापक एडवर्ड गिबन यांचं पुस्तक वाचणंही जिथे व्रत केल्याशिवाय शक्य नाही, तो प्रांत खुणावत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणंही शक्य नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इथला निसर्ग. एक डॅन्यूबसारखी नदी घेतली तरी तिच्या भोवती काठाकाठानं हिंडायचं म्हटलं तरी एक जन्म अपुरा पडेल. जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्टमध्ये उमलणारी डॅन्यूब जवळपास 9-10 देशांना कवेत घेत निवांतपणे ब्लॅक सीमध्ये विलीन होते. हंगेरी, क्रोएशिया, युक्रेन असे देश अन व्हिएन्नासारखी शहरं असं काय काय ही नदी पाहते. रोमन साम्राज्य हिच्या काठावर उभं राहिलं आणि नंतर नाहीसं झालं. दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचं सैन्य आणि जर्मनीच्या हिटलरचं सैन्य हिच्या अनेक काठांवर एकमेकांना भिडलं. व्हिएन्नातला ऑपेरा असेल किंवा ब्लॅक फॉरेस्ट स्वित्झर्लंडमधला रम्य रस्ता असेल, डॅन्यूब युरोपमध्ये पावला पावलावर साथ देते. एका बाजूला पारदर्शी वाहती डॅन्यूब आणि कडेला तसाच वाहता रस्ता बघत एखाद्या कॅफेत बसणं म्हणजे काळ थांबवणं. या इतका आनंद दुसरा नसेल. आणखीन एक गंमत आहे युरोपात. व्हिएन्नातनं जरा वर गेलं की आपण जर्मनीत शिरतो. हाकेच्या अंतरावर हंगेरी आहे. झेकोस्लोवाकिया शेजारीच. फ्रान्सच्या मार्सेलला मागे टाकून मोनॅकोच्या श्रीमंती वातावरणातून 4 पावलं पुढे गेलो की आपण इटलीत. म्हणजे फ्रेंच जेवणावर ताव मारून किंवा ग्लास मारून सुट्टा मारायला इटलीत. तिकडे जायचं नसेल तर जरा वर गेलो की थेट स्वित्झर्लंड. जर्मनीतनं 4 ढांगांवर ॲम्स्टरडॅम आणि उजवीकडे पोलंड. इतकंच काय, लंडनमधनं खाडी पार केली की पॅरिस काय न ॲम्स्टरडॅम काय, सगळंच तसं आसपास. हे सगळं नको म्हणून उत्तरेला गेलो फिरत की स्कॅन्डिनेव्हियन देश, डेन्मार्क वगैरे, आणि दक्षिणेला टोक गाठलं की ग्रीस. शेजारी शेजारी अंथरलेल्या गाद्यांवर लोळत एकीवरनं सहज दुसरीकडे जावं तसं युरोपमधल्या एका देशातनं दुसऱ्या देशात सहज जाता येतं. आणि शेजारी शेजारी आहेत म्हणून एकमेकांचं सगळं सारखं आहे असं म्हणावं तर तसंही नाही. फ्रेंच वाईनची चव हंगेरियन द्राक्षद्रवास नाही आणि जर्मनीतल्या बियरचे गुण इंग्लिश एलमध्ये नाहीत. प्रत्येकाची जगायची शैली वेगळी, जगण्याचे आधार वेगळे.
बोलताना इटालियनांचे उडते खांदे आणि फ्रेंचांच्या तोंडाचे होणारे चंबू यात अधिक लोभस काय हे ठरवणं फार अवघड. हे असं बरंच काही या देशात वेगवेगळं असलं तरी त्यात समान गुणही अनेक. विशेषतः स्वच्छता, निवांतपणा, सौंदर्यासक्ती ही अगदी सगळ्या युरोपच्या नसानसात भरलेली. हवापाणी कसं सगळं निरोगी. तेव्हा प्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंदभरण मनात असेल, तर समोर खुशाल युरोपचा नकाशा उघडावा. कोणत्याही देशावर अगदी डोळे बंद करून केलं तरी चालेल, हरकत नाही. बोट ठेवावं आणि फारसा पुढचा मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी. युरोपच्या भूमीत आनंदच अवघा रंग एक झाला म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय, त्या आनंदाला मिठीत घ्यायचंय. खरं म्हणजे वाचताना थांबूच नाही, इतकं सुंदर हे प्रवास वर्णन आहे. तुम्हाला कसं वाटलं? घ्यावंसं वाटतंय ना पुस्तक? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी आम्ही लिंक देतोय. त्यावर क्लिक करा आणि पुस्तक घरपोच मागवा. त्याचप्रमाणे आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोचवा आणि एका सुंदर प्रवास वर्णनाचा अनुभव घ्या.